सीएनजी पीएनजी पुरवठ्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे। अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सीएनजी पीएनजी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। सीएनजी पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। महानगर गॅस लिमिटेडनं यावर आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम सध्या सीएनजी पीएनजीच्या पुरवठ्यावर झालेला नसला तरी कपात होण्याची शक्यता असल्याचं महानगर गॅस लिमिटेडनं स्पष्ट केलेलं आहे। पीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, तर सीएनजी अभावी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडेल। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये महानगर गॅस लिमिटेडतर्फे पीएनजीचा पुरवठा केला जातो। आणि या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, सीएनजी पीएनजी पुरवठ्यामध्ये देखील कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे आता एक नवं संकट समोर उभं राहतंय। प्राची, आखाती देशांमधल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका कुठेतरी भारताला सुद्धा बसतोय, हे यातून स्पष्ट होतंय। खरं तर जे घरगुती गॅस होते त्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ असेल किंवा एकंदर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता पुढची संकटाची ही वेळ सीएनजी आणि पीएनजीच्या वितरणावर येऊ शकते असं दिसतंय। महानगर गॅसने दिलेल्या माहितीनुसार किंवा महानगर गॅसने या संदर्भात जी भूमिका स्पष्ट केली आहे त्यानुसार येत्या काळात सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठ्यावर सुद्धा मर्यादा येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। मी सध्या या सगळ्या पंपावरती उभा, ज्या ठिकाणी महानगर गॅसकडनं वितरण केलं जातं। आपण मागे दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय की कशा प्रकारे या ठिकाणी वाहनाच्या रांगा आहेत आणि एकंदर वितरणाची जी पद्धत आहे त्याचा या ठिकाणी आपण हे बघतोय की महानगर गॅसकडनं जी गॅस वाहतूक केली जाते किंवा गॅसचा पुरवठा केला जातो त्याचा वाहनं असतील किंवा इतर आस्थापना असतील त्यामध्ये वापर केला जातो, परंतु कुठेतरी याच पुरवठ्यावरती येत्या काळामध्ये मर्यादा येऊ शकतात अशा प्रकारचा एक अंदाज महानगर गॅसकडनं व्यक्त करण्यात आला आहे। आपण पाहतोय की मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उरण या भागामध्ये खरं तर महानगर गॅसतर्फे हा गॅसचा पुरवठा केला जातो आणि त्यामध्ये घरगुती वाहनं, घरगुती आस्थापना असतील, गाड्या असतील, बेस्ट बसेस, सार्वजनिक उपक्रम या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला जातो। या सगळ्या गोष्टींना गॅस पुरवठा केला जातो। त्यामुळे कुठेतरी जर येत्या काळात सीएनजी आणि पीएनजीच्या पुरवठ्यावरती जर मर्यादा आल्या तर खूप मोठं संकट हे मुंबई आणि महानगर परिसरामध्ये येऊ शकतं। सार्वजनिक वाहतूक असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील त्याचा फटकासुद्धा बसू शकतो। त्यामुळे आता सरकारकडनं गॅस पुरवठ्यानंतर सीएनजी पीएनजीच्या संदर्भात काही पर्यायी मार्ग अवलंबला जातोय का? ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांकडनं गोष्टी खरेदी करण्याचा निर्णय शासनाकडनं घेतला जातोय त्याच प्रकारचा काही निर्णय सीएनजी पीएनजीच्या संदर्भात सुद्धा घेतला जातोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर हे संकट गहिरं झालं तर निश्चित मोठा परिणाम हा सार्वजनिक वाहतुकीवरती सुद्धा होऊ शकतो, एकंदर परिवहन व्यवस्थेवरती सुद्धा होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टींमुळे देशात अनेक गोष्टींचा सामना हा देशवासियांना करावा लागू शकतो। त्यामुळे सरकारकडनं या संदर्भात काय उपाययोजना केल्या जात आहेत आणि मुख्यत्वे आखाती देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरती तोडगा काढण्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांना यश येतंय का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्राची, हो नक्कीच ओम, तर आता सरकार यावर काय उपाययोजना करते, काय तोडगा काढते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।